आज आपण बनवणार आहोत वालाच्या शेंगा. कोणी कोणी याला घेवड्याच्या शेंगासुद्धा म्हणतात. तर पहिल्यांदा तर मी कढई ठेवली. कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणेचं भाजल्यानंतर शेंगदाणे काढून घेतले. कढईत तेल टाकलं. तेल गरम झालं की जिरी मोहरीची तडका दिला आणि ते वालाच्या शेंगा आहेत त्या टाकल्या आणि छान असं परतून घेतलं. तोपर्यंत वाटून घेते, म्हणजे शेंगदाण्याचा कूट हे करून घेते. कारण शेंगदाण्याचा कूटच फक्त टाकला जातो आणि या शेंगा आहे ना सुक्याच छान लागतात, रश्श्याच्या अजिबात छान लागत नाही. तर मी रश्श्याच्या नाही बनवणार, मी सुक्याच बनवणार आहे. जर तुम्हाला रश्श्याच्या हव्या असतील तर तुम्ही रश्श्याच्या पण बनवू शकता. तर आपला घेवडा आहे तो छान असा तेलात परतलेला आहे. आधी त्याच्यात आपण हळद, लाल तिखट आणि आपले घरगुती मसाला, मीठ हे टाकायचं आणि छान असं मिक्स करायचं. आपण केलेला शेंगदाण्याचा कूट आहे तो पण टाकून घ्यायचा आणि छान असं मिक्स करायचं. फक्त शिजेपर्यंत थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. जर रश्श्याच्या हवे असतील तर जास्त पाणी टाकायचं. मला रश्श्याच्या नाही आहे, मला सुक्याच पाहिजे, कारण ह्या सुक्या छान लागतात. आपण जेव्हा खेंगड बनवतो श्रावण महिन्यात संक्रांतीच्या टायमाला, त्यावेळेस ह्या शेंगांचा उपयोग केला जातो. तर थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान अशा आपला सगळा रस्सा आटला गेलेला आहे आणि छान अशा सुक्या शेंगा झालेल्या आहेत. तर असं होतं माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच छानशा रेसिपीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.